Good morning. Subject chemistry, chapter number 10, halogen derivative. Today we are going to learn about method of preparation of alkyl halide. Last lecture मध्ये काय बघितलं होतं आपण nomenclature of alkyl halide. मग त्याच्यामध्ये कॉमन नेम आणि IUPAC नेम. पण आज काय आपण बघणार आहेत मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ alkyl halide. हाऊ टू प्रिपेअर alkyl halide फ्रॉम another substance किंवा other substance. मग देर आर 5 मेथड. फर्स्ट मेथड कुठली फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये काय करतो आपण OH ग्रुप इज रिप्लेस बाय हॅलोजन ॲटम. देन फ्रॉम हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनमध्ये only unsaturated hydrocarbon gives this reaction. Unsaturated means double bond or triple bond, but saturated means single bond not possible. Then next third method कुठली बघा नेक्स्ट हॅलोजन एक्सचेंज. हॅलोजन एक्सचेंजमध्ये कुठले शिकणार आपण फँकेलस्टाईन आणि शॉर्ट्झ रिॲक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठली फोर्थ वन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. मग ते बेंझिनपासून मिळवणार आहे युजिंग लेविस ॲसिड. देन लास्ट कुठली सँडमियर रिॲक्शन. अशा 5 आहेत, पण त्यापैकी आज आपण किती शिकणार आहे ओनली 2 मेथड्स शिकणार आहोत. मग त्याच्यामध्ये बघा मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कल हालाइड. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड कुठली आपली फ्रॉम अल्कोहोल. मग अल्कोहोलमध्ये 3 रिॲक्शन आहेत. हॅलोजन ॲसिड, फॉस्फरस हॅलाइड आणि थायोनिल क्लोराइड. मग हॅलोजन ॲसिड म्हणजे कोणती HX. HX म्हणजेच कोणती HF, HCl, HBr आणि HI. HF म्हणजेच काय इट इज हायली करोजिव्ह असते, एक्सप्लोजिव्ह असते. मग त्याच्यामुळे ती रिॲक्शन पॉसिबल नाही. पण आपल्याला कुठली पॉसिबल आहे HCl, HBr आणि HI. मग त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे नंतर नेक्स्ट कुठली आहे फॉस्फरस हॅलाइड. फॉस्फरस हॅलाइड म्हणजे फॉस्फरससाठी सिम्बॉल P, हॅलाइडसाठी X. मग त्याच्यामध्ये फॉस्फरस ट्राय हॅलाइड आणि फॉस्फरस पेंट हॅलाइड म्हणजेच PX3 आणि PX5. नंतर थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइडसाठी काय फॉर्म्युला आहे SOCl2. मग त्याच्यामध्ये काय आहे बाय युजिंग हॅलो ॲसिड. मग त्याच्यामध्ये HX. मग कुठली ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी नेहमी काय असते टर्शरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी, सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी. म्हणजे अल्काइल हॅलाइडमध्ये टर्शरीची रिॲक्टिव्हिटी मोर असणार आहे दॅन सेकंडरी अँड दॅन प्रायमरी. मग आपल्याला जर तुम्हाला अल्काइल क्लोराइड मिळवायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय टाकावं लागेल मग रिएजंट HCl टाकावं लागेल. मग जर HCl टाकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय टाकावं लागतो बेस रिएजंट यूज करावा लागतो लोकास रिएजंट. मग लोकास रिएजंट काय आहे इट इज द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड ZnCl2. पण हा जो रिएजंट आहे ते ओनली प्रायमरी अँड सेकंडरी टर्शरीसाठी नाही यूज केला तरी चालेल. का कारण टर्शरी इझिली पॉसिबल आहे ती रिॲक्शन. मग आता ROH मध्ये HCl जर टाकला तर हा दिस OH आणि H म्हणजे हा साईड प्रॉडक्ट निघून जाईल म्हणजे H2 आणि काय प्रॉडक्ट भेटेल RCl भेटेल. त्याच्यानंतर तुम्ही ROH मध्ये जर HBr टाकला तुम्हाला जर ब्रोमाइड भेटायचा पाहिजे असेल तर तुम्ही काय करणार आहे NaBr H2SO टाकावं लागतो म्हणजे सोडियम ब्रोमाइड आणि सल्फ्युरिक ॲसिड आणि हीट करावं लागते. जेव्हा तुम्ही हीट करणार तेव्हा तुम्हाला काय भेटणार आहे अल्काइल ब्रोमाइड म्हणजे H2O बाहेर निघेल आणि काय Br डायरेक्टली अटॅच होईल RBr. मग नंतर नेक्स्ट कुठली रिॲक्शन HI. जर तुम्हाला अल्काइल आयोडाईड मिळवायचं असेल तर काय करावं लागेल NaI. त्याच्यामध्ये जर तुम्हाला अल्काइल आयोडाईड मिळवायचं असेल तर काय टाकावं लागतं इन प्रेझेन्स NaI आणि S3PO4 म्हणजे PO3 म्हणजे फॉस्फरिक ॲसिड टाकावं लागतं. मग हे जर टाकायचं असेल तर रिएजंट कुठला लागेल आपल्याला HI लागेल. म्हणजे हा डायरेक्टली इन शितो म्हणजे विदिन द रिएक्शनमध्येच तयार होतो तो. म्हणजे आपण इथं H2O बाहेर काढणारे साईड प्रॉडक्ट सगळ्यामध्ये सेम आहे. प्रॉडक्ट काय भेटतो अल्काइल हॅलाइड. जर तुम्ही HCl घेतलं तर अल्काइल क्लोराइड भेटतो. जर HBr घेतला तर अल्काइल ब्रोमाइड. जर तुम्ही HI घेतला तर आयोडाईड. म्हणजे R म्हणजे तुम्ही आयदर मिथाइल इथाइल म्हणजे सपोज CH3OH घेतला मिथाइल अल्कोहोल त्याचा IUPAC नेम काय मिथेनॉल. मग त्याच्यापासून तुम्हाला काय भेटेल मिथाइल क्लोराइड किंवा क्लोरो मिथेन भेटेल. मग त्याच्यानंतर तुम्हाला जर आयोडाईड मिळवायचं असेल तर तुम्ही काय टाकू शकता HI. अशा पद्धतीने ह्या 3 रिॲक्शन कशाचे आहेत फ्रॉम अल्कोहोलचे आहेत. मग नेक्स्ट रिॲक्शन कुठली फॉस्फरस हॅलाइड. मग आता फॉस्फरस हॅलाइडमध्ये काय सांगितले जर तुम्हाला फॉस्फरस ट्राय हॅलाइडपासून मिळवायचे असेल म्हणजे व्हॉट इज द ॲक्शन ऑफ PH3 अँड PX5 म्हणजे X5 म्हणजे तुम्ही काय घेणार आहे Cl घेणार आहे. आणि जर तुम्ही इथं PX3 मध्ये पण Cl घेतला तर PCl3 होईल आणि हा काय PCl5. जर तुम्हाला विचारतात व्हॉट इज द ॲक्शन ऑफ PCl3 किंवा PCl5 आणि SOCl2 3 मार्कासाठी या रिॲक्शन विचारतात तर त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे जर PX3
आपल्याला जर त्याच्यापासून हेलाइड बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रिॲक्टंटला नेहमी लक्षात ठेवा मल्टिप्लायड बाय 3 करायचं नेहमी. मिथाइल अल्कोहोल घ्या, इथाइल घ्या, कुठलाही काय सांगू ते, फक्त 3 ने मल्टिप्लायड करा. मग OH रिप्लेस बाय X म्हणजे 3RX भेटेल. मग आपल्याला काय राहते मग साईड प्रोडक्ट बघा, इथले 3 X गेले आपले, काय राहिले फक्त P आणि इथले 3 O लिहिलेलं आहे आणि 3H म्हणजे 3 ऑक्सिजन आणि 3 हायड्रोजन राहिलेत. मग कसे होतील ते प्रोडक्ट, साईड प्रोडक्ट काय भेटेल S3PO3 म्हणजे फॉस्फरस ॲसिड. जर इथं O4 असतं तर काय झालं असतं फॉस्फरिक ॲसिड, पण काय मिळतो येतं आपल्याला फॉस्फरस ॲसिड. जर तुम्ही PCl5 टाकला, PCl5 जर टाकला तर तुम्हाला तोच भेटणार आहे अल्काइल क्लोराईड. पण जर तुम्हाला अल्काइल क्लोराईड मिळवायचं असेल तर त्यावेळेस HCl साईड प्रॉडक्ट भेटेल. आणि काय भेटेल बघा, इथला हा फॉस्फरस 1, ऑक्सिजन 1 आणि Cl किती, एक Cl इकडे गेला RCl आणि एक HCl म्हणजे किती राहिले 3, म्हणून काय भेटतो POCl3 फॉस्फरिल क्लोराईड भेटतो. म्हणजे अशा पद्धतीने हे दोन तुम्ही रिएक्शन करू शकता, PCl3 आणि PCl5. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठली, बाय युजिंग थायोनिल क्लोराईड म्हणजे ROH मध्ये जर तुम्ही SOCl2 थायोनिल क्लोराईडचा फॉर्म्युला काय SOCl2 आणि हीट केलं तर तुम्हाला काय भेटतो प्रोडक्ट अल्काइल क्लोराईडच भेटतो. पण त्याच्यामध्ये तुम्हाला साईड प्रोडक्ट काय भेटतात, 2 गॅसेस भेटतात SO2 आणि HCl. लक्षातच ठेवायचं SOCl2 असेल तर SO2 बाहेर पडतो, HCl बाहेर पडतो, प्रोडक्ट डायरेक्टली अल्काइल हॅलाइड. जर PCl3 पासून मिळवायचं असेल तर फॉस्फरस ॲसिड भेटतो. जर PCl5 टाकलं तर HCl आणि POCl3 साईड प्रोडक्ट भेटतो आणि ह्याच्यामध्ये 2 गॅसेस बाहेर पडतात. हे लक्षातच ठेवा, रिएक्शन 3 मार्कासाठी पडतात ह्या. मग नंतर पुढचे कोणते, फ्रॉम हायड्रोकार्बन. मग हायड्रोकार्बनमध्ये तुम्ही सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पॉसिबल नाही म्हणजे हॅलोजनेशन ऑफ अल्केन नॉट पॉसिबल. सॅच्युरेटेडचं एक्झाम्पल अल्केन आहे आणि अनसॅच्युरेटेडचं काय आहे अल्किन आणि अल्काईन. मग आता ह्याच्यामध्ये ॲडिशन ऑफ HX2 हे अल्किन, HX म्हणजेच काय HCl HBr आणि HI. मग हे जर टाकून आता फर्स्टली काय सांगितले सिमेट्रिकल अल्किन. जर तुम्ही सिमेट्रिकल म्हणजे काय असा कंपाऊंड की त्याचे काय करा तुम्ही जर 2 सारखे भाग पाडतात. म्हणजे आता सपोज तुम्ही CH2 डबल बॉन्ड CH2 घेतला, डबल बॉन्डचे तिथून जर तुम्ही 2 भाग पाडले तर एका साईडला CH2 दुसऱ्या साईडला CH2 म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला सेम एक कार्बन दिसतोय म्हणजे हा कसा आहे सिमेट्रिकल आहे. पण HBr जर बघितलं तर हायड्रोजन एका बाजूला आणि एका बाजूला ब्रोमिन आहे, हा सिमेट्रिकल आहे का नाही आहे. जर Br उठा असता तर तो काय झाला असता सिमेट्रिकल म्हणजे Br सिंगल बॉन्ड Br. पण इथं एक हायड्रोजन वेगळा आणि एक ब्रोमिन काय वेगळा म्हणजे हा पण कसं आहे अनसिमेट्रिकल आहे. बघा ॲडिशन ऑफ सिमेट्रिकल अल्किनमध्ये काय जर 2 भाग पडले तर तुम्हाला काय भेटणार आहे. मग आता तुम्ही HBr टाकला तर इथे त्याच पद्धतीने जर तो एका साईडला सपोज एक हायड्रोजन एका कार्बनला अटॅच करा आणि दुसरा Br एका कार्बनला, मग एक हायड्रोजन इथे गेला म्हणजे काय भेटेल CH3 आणि एक Br ह्या CH2ला अटॅच झाला म्हणजे CH2Br. मग डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये ज्यावेळेस तुम्ही 2 ॲटम ॲड करता म्हणजे कॉम्बिनेशन टाईप त्यावेळेस तुम्हाला सिंगल प्रॉडक्ट भेटतं म्हणजे डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये. म्हणजे काय भेटतं प्रॉडक्ट इथाइल ब्रोमाइड किंवा ब्रोमो म्हणजेच इथं CH3CH2Br ब्रोमो इथेन भेटतो. आणि म्हणजे डबल बॉन्डचं कन्वर्जन म्हणजे इथेनपासून काय भेटतो आपल्याला ब्रोमो इथेन. जर 2 कार्बन असेल तर इथेन, 3 कार्बन असेल तर प्रोपेन म्हणजे डबल बॉन्ड असेल तर EN लागतो, हे लक्षात ठेवा. सेम खालची रिएक्शन तसेच आहे, फक्त Br आणि Hची पोझिशन चेंज केलेली, इकडच्या बाजूला Br टाकलं आणि इकडच्या बाजूला हायड्रोजन टाकलेलं आहे. मग नेक्स्ट कुठली आहे अनसिमेट्रिकल अल्किन. आता अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये 2 स्टेटमेंट महत्त्वाचे आहेत बघा. अनसिमेट्रिकल असेल तर मार्कोनिकोव्स रूल आणि एक असतो परऑक्साईड इफेक्ट. परऑक्साईड इफेक्टला दुसरं नाव काय खरस इफेक्ट किंवा अजून काय म्हणतात अँटी मार्कोनिकोव्स. अँटी म्हणजे ऑपोजिट, मार्कोनिकोव्स रूलच्या अपोजिट असतो. ह्याच्यात जर आयसोप्रोपाइल ब्रोमाइड मेजर असेल मार्कोनिकोव्समध्ये तर ह्याच्यामध्ये काय असतो N प्रोपाइल ब्रोमाइड असतो परऑक्साईडमध्ये. पण परऑक्साईडमध्ये इन प्रेझेन्स काय टाकावा लागतो. मग आता प्रोपीनमध्ये जर HBr टाकला मग याच्यामध्ये काय सांगतो स्टेटमेंट, व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड्स टू अनसिमेट्रिकल अल्किन निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. हे मार्कोनिकोव्सचं स्टेटमेंट आहे. आणि परऑक्साईडमध्ये सेम स्टेटमेंट, फक्त लेस जिथं असेल नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम तिथं मोर नंबर ऑफ हायड्रोजन असतात. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं CH3CH डबल बॉन्ड CH2 हा प्रोपिन जो आहे अल्किन तो कसा आहे अनसिमेट्रिकल आहे. का अनसिमेट्रिकल, कारण एका बाजूला 2 कार्बन आहे आणि एका बाजूला डबल बॉन्डचे काय एकच कार्बन आहे. आणि जो आपण रिएजंट घेतला तो पण कसा आहे अनसिमेट्रिकल. मग निगेटिव्ह पार्ट कुठला आहे रिएजंटचा Br. मग हा जो ब्रोमिन आहे ऑलवेज निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज. मग हा ब्रोमिन कुठे अटॅच होईल लेस नंबर ऑफ हायड्रोजन म्हणजे कार्बनला एकच हायड्रोजन आहे तिथं आणि हा हायड्रोजन कुठं ज्या ठिकाणी मोर आहे. मग आता जर अटॅच केलं तर काय स्ट्रक्चर भेटेल डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये म्हणजे CH3 CHला Br अटॅच केला
अशा पद्धतीने तुम्हाला काय भेटणार आहे, आयसोप्रोपाईल ब्रोमाइड हा कॉमन नेम आहे आणि IUPAC नेम काय त्याचं 2-ब्रोमोप्रोपेन, म्हणजे सेकंड पोझिशनला ब्रोमिनाटेज आहे म्हणून 2-ब्रोमोप्रोपेन, म्हणजे प्रोपेनपासून काय भेटतो, प्रोपेन भेटतो. पण जर त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी एक मेजर आणि एक मायनर, पण मार्कोनिकोप्स असेल तर मेजर कोण असणार आहे, आयसो म्हणजे सेकंडरीवाला म्हणजे हा असणार आहे. आणि जर तुम्ही 1-ब्रोमोप्रोपेन घेतलं तर हा परऑक्साईडमध्ये. मग आता तेच बघा का आपण इकडं करणार आहे, परऑक्साईड घेतलेला आहे CH3CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे प्रोपेन, त्याची रिएक्शन HBrमध्ये केली. इन प्रेझेन्स काय टाकलं आहे, C6H5CO2. अशा पद्धती म्हणजे त्याचं नाव काय आहे, बेन्झॉईल परऑक्साईड. बेन्झिनचा फॉर्म्युला C6H6 आहे. मग त्याच्यामध्ये बेन्झोइक ॲसिडपासून तो बेन्झॉईल परऑक्साईड बनवलेला असतो. मग हा जर टाकला परऑक्साईड टाकला तर त्यावेळेस काय होतं, हा ब्रोमिन जो निगेटिव्ह पार्ट ऑफ जो रिएजंट आहे तो मोर नंबरच्या हायड्रोजन म्हणजे CH2ला अटॅच होणार आणि हायड्रोजन कुठं लेस नंबरला अटॅच होणार. म्हणजे प्रोडक्ट काय भेटेल, CH3CH2CH2Br. म्हणजे नेहमी 1-ब्रोमोप्रोपेन हा मेजर कशामध्ये येतो, परऑक्साईडमध्ये, आणि ह्याच्यामध्ये 2-ब्रोमो असतो. हे फक्त लक्षात ठेवा, एक्झामला तुम्हाला स्टेटमेंट वगैरे विचारले जातात ते. आणि रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघूया. आज आपण फक्त फ्रॉम अल्कोहोल आणि हायड्रोकार्बनपासून अशा 2च रिएक्शन बघितलेल्या आहेत. रिमेनिंगच्या रिएक्शन नेक्स्ट लेक्चरला.